नमस्कार, मी अंकिता. द पोस्ट या मला अत्यंत आवडलेल्या सिनेमाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करते. 2017चा हा सिनेमा. ऍक्च्युली या सिनेमाचे ट्रेलर बघितल्यापासूनच सिनेमा बघण्याची प्रचंड उत्सुकता होती. याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे फील्ड. मी जर्नलिझमची स्टुडंट आहे आणि हा सिनेमा पण वॉशिंग्टन पोस्ट या पेपरच्या प्रवासावरती आधारित आहे. त्यामुळे ते एक कारण. दुसरं म्हणजे स्टीव्हन स्पीलबर्गचं दिग्दर्शन, जो माझा प्रचंड आवडता दिग्दर्शक आहे. तिसरं म्हणजे मेरिल स्ट्रीप आणि टॉम हँक्स, हे माझे अत्यंत आवडते ऍक्टर्स पहिल्यांदा एकत्र काम करणार होते. आणि या दोघांची जोडी ही पहिल्यांदा स्पीलबर्ग बरोबर काम करणार होती आणि मेरिल स्ट्रीप तर पहिल्यांदाच काम करणार होती. त्यामुळे हे सगळं रसायन कसं तयार होतंय आणि त्याच्यातून काय बाहेर पडतंय याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. पण हा सिनेमा मला थिएटरला बघता आला नाही आणि 1.5 वर्षापूर्वी माझ्या एका सरांनी तो मला दिला आणि तो मी बघितला. या सिनेमाची कथा ही एक पॉलिटिकल थ्रिलर आहे. त्यामुळे ह्यात काही लपवून ठेवावं किंवा काही रिव्हील करू नये असं काही नाहीये. ह्याची सगळी माहिती इंटरनेटवर अवेलेबल आहे, कारण अमेरिकेच्या इतिहासातल्या एका सगळ्यात मोठ्या एक्सपोजेवरचं हे कथानक आहे. त्यामुळे कथा लपवण्याचा फारसा प्रयत्न मी केला नाहीये, कारण त्या कथेपेक्षा सुद्धा स्पीलबर्ग ती कथा त्याच्या कॅमेरामधनं आपल्याला कशी सांगतो हे मला फार महत्वाचं आणि इंटरेस्टिंग वाटतं. सिनेमा सुरू होतो तेव्हा अर्थातच प्रोडक्शन कंपनीज आणि मीडिया असोसिएट्स या सगळ्यांची, पार्टनर्स या सगळ्यांची नावं येतात. जनरली आपण बघतो की यावेळी त्या मीडिया हाऊसचं किंवा प्रोडक्शन कंपनीचं टायटल म्युझिक लावलं जातं, जे इथे नाहीये. पहिल्यांदा शांतता आहे आणि मग हळूहळू हेलिकॉप्टरचा आवाज यायला लागतो, जो सुरुवातीपासूनच एक मानसिकता तयार करतो की ओके, आपल्याला हे बघायचंय. हळूच एक गाणं ऐकू यायला लागतं, ज्याच्यामध्ये आपल्या स्वप्नांविषयी, आपल्या आशा आकांक्षाविषयी बोललं गेलंय. आणि त्या गाण्याच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेचे सैनिक व्हिएतनाममध्ये जे आहेत ते युद्धासाठी तयार होत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर गडद रंगाचे पट्टे ओढले जात आहेत. ते आपल्या रायफल्स चेक करतायत, आहेत की नाही बघतायत. त्यांच्या बोलण्यामधनं आपल्याला मिळतं या सिनेमातलं पडद्यामागचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर, डॅनियल एल्सबर्ग. त्याच्यानंतर एक छोटासा लीप येतो. रात्रीची वेळ आहे, पाऊस पडतोय आणि अचानक गोळीबार सुरू होतो. अंधाधुंद गोळीबार, काहीही दिसत नाही, फक्त गोळ्या सुटल्यानंतर दारू उडणारी तेवढी चमक आपल्याला दिसते. स्पीलबर्ग हा युद्धपटांसाठी फेमस आहे. त्याचा सेव्हिंग प्रायव्हेट रायन सारखा सिनेमा आपल्याला माहिती आहे, जो अप्रतिम आहे आणि जगातल्या सगळ्यात महत्वाच्या आणि उत्तम युद्धपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ही स्पीलबर्गची हातोटी आहे. तो अतिशय सुंदर पद्धतीने ते सगळं दाखवतो. दुसऱ्या दिवशी जे या गोळीबारात जखमी झालेत त्यांना ट्रीट केलं जातंय, जे गेलेत त्यांची प्रेत बाजूला टाकली जात आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला जो आधी भेटला डॅनियल एल्सबर्ग, तो टाईप करतोय जे त्यांनी बघितलं ते. आणि याच्यानंतर तो विमानात आपल्याला दिसतो, प्रचंड विचारांमध्ये घडलाय. आणि तेवढ्यात त्याला युएसच्या सेक्रेटरी ऑफ डिफेन्स रॉबर्ट मॅकनामाराकडून बोलावणं येतं. तो त्याला म्हणतो की हे बघ, त्याच्याबरोबर एक माणूस असतो जो त्याचाही कदाचित वरिष्ठ आहे. त्याला सांगतो की हे बघ, मी यांना सांगतोय की तुम्ही प्रेसिडेंटला काय वाटेल ते सांगा, पण आपण काही व्हिएतनाम मधलं युद्ध वगैरे जिंकत नाही होत, तर तू फील्डवरती होतास, तू सांग ह्यांना. डॅनियल सरळ सांगतो की जिंकणं तर दूरच, आपण हरतोय व्हिएतनाम मध्ये, सरळ सरळ. त्यावेळेला सेक्रेटरी ऑफ डिफेन्स त्याच्याबरोबर अग्री करतात. आणि परत आल्यानंतर जेव्हा ते पत्रकारांना फेस करतात तेव्हा मात्र आपलं म्हणणं पूर्ण पलटतात आणि म्हणतात की येस, वी आर विनिंग इन व्हिएतनाम, आवर मिलिटरी इज डुईंग अ ग्रेट जॉब. हे कॉन्व्हर्सेशन डॅनियल ऐकतो आणि तो चांगलाच डिस्टर्ब होतो. त्याच्यानंतर रॉबर्ट मॅकनामारा कमिशन ते त्यांचा रिपोर्ट सबमिट करतं व्हिएतनामच्या ह्या सगळ्या प्रकारावरती, की नक्की युएसची आर्मी व्हिएतनाममध्ये काय परफॉर्म करतेय आणि हे युद्ध जिंकण्याचे चान्सेस ऍक्च्युअली किती आहेत. डॅनकडे दुसरा पर्याय नसतो त्यावेळेला शांत बसण्याशिवाय, कारण शेवटी तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतो. काही वर्षांनी तो रँड कॉर्पोरेशन मध्ये काम करायला लागतो. रँड कॉर्पोरेशन हा युएसचा थिंक टँक आहे डिफेन्सवरचा. त्यावेळेला पॅन्टगॉन कडून 2 कॉपीज या रँड कमिशनला आलेल्या असतात आणि त्या कॉपीजची झेरॉक्स काढून तो न्यूयॉर्क टाइम्सला 7,000 पेक्षा जास्त पानांचा मॅकनामारा कमिशनचा रिपोर्ट लीक करतो. इथून ती सुरुवात होते ह्या सगळ्या कथानकाची. इथे खूप इंटरेस्टिंग शॉट घेतलाय. जेव्हा तो झेरॉक्स करतो
तेव्हा युएसच्या त्या आधीच्या प्रेसिडेंट्सच्या कार्यकाळात झालेल्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ट्रुमन आहे, आयसेनहॉवर आहे, केनेडी आहे, जॉन्सन आहे. ह्या सगळ्यांची नावं जेव्हा त्या प्रिंटेड पेपरवरती झेरॉक्स होताना दिसतात, त्यावेळेला बॅकग्राऊंडला कशी हीच लोक युनिव्हर्सल पीस बद्दल आणि व्हिएतनाम मधल्या आपल्या सकारात्मक डेमोक्रॅटिक भूमिकेबद्दल बोलतायत, हे जक्स्टापोजिशन जे प्रचंड अंगावर येतं. हे येतं ते 71 साल. ठिकाण आहे वॉशिंग्टन DC. इथे आपल्याला भेटते ती मेरिल स्ट्रीप, ऑल्सो कॉल्ड ॲज कॅथरीन ग्रॅहम, वॉशिंग्टन पोस्टची पब्लिशर. ती त्या दिवशी बँकर्सना भेटणार आहे, कारण कंपनी लॉस मध्ये चालली आहे. तिला ती पब्लिक सेक्टरमध्ये न्यायची आहे, लोकांना इन्व्हेस्ट करण्यासाठी बोलवायचं आहे कंपनीत. आणि त्याच वेळी तिच्या डोक्यात हेही आहे की मला फक्त काही लोकांच्या हातात ही कंपनी जाऊ द्यायची नाहीये, कारण ती जे येणारे शेअर्स विकून येणारे जे पैसे आहेत त्याच्यामध्ये मला 25 रिपोर्टर्सची वर्षभराची सॅलरी देता येईल, हे तिच्या डोक्यात आहे. या मीटिंगच्या आधी ती तिच्या एडिटरला भेटते, दॅट इज बेन ब्रॅडली, टॉम हँक्स. ती त्याला सांगते की अशी सगळी परिस्थिती आहे. आणि तिथे आपल्याला एक खूप स्टार नाव ऐकायला मिळतं, नील शीहन, जो न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्टर आहे. ब्रॅडली म्हणतो की तू हे ऑब्झर्व केलंयस का की 3 महिने शीहनने काहीही लिहिलेलं नाहीये. ती म्हणते की अच्छा, तुला असं वाटतंय का की त्याच्या डोक्यात काहीतरी शिजतंय किंवा त्याच्याकडे काहीतरी मोठा एक्सपोजे आहे. तो म्हणतो की त्याच्यावरती बघायला लागेल काय त्याचं चाललंय ते. ते दोघे पुन्हा वेगवेगळे होतात. मिसेस ग्रॅहम मीटिंगला जातात, ब्रॅडली त्याच्या ऑफिसमध्ये येतो. मीटिंगमध्ये कॅथरीन एकदम शांत आहे, कारण तिला इतकं ओव्हरपॉवर केलं जात आहे. एकतर सगळे पुरुष आहेत आणि त्या पूर्ण मीटिंगमध्ये ती एकटी बाई आहे, त्यामुळे तिचं ऐकूनही घ्यायला कोणी तयार नाहीये, तिला बोलूही द्यायला तयार नाहीये. त्यामुळे ती एकदमच शांत आहे आणि तिला जे काही म्हणायचं आहे तो तिचा मित्र जो असतो तोच सगळं सांगतोय. कारण कॅथरीनच्या वडिलांनी, तिच्या वडिलांची ही कंपनी आणि तिच्या वडिलांनी ती तिला न देता तिच्या नवऱ्याला चालवायला दिलीये. ह्या सगळ्या वेळेला मिस्टर ब्रॅडली ऑफिसमध्ये परत येतात. त्यांच्या डोक्यात शीहन सुरू असतो सतत, आणि एका इंटर्नला ते हे शोधायला पाठवतात न्यूयॉर्क टाइम्सच्या ऑफिसला की या नील शीहनचं नक्की काय चाललंय. इंटर्नला त्याला भेटता येत नाही, पण त्याला दुसऱ्या दिवशीच्या फ्रंट पेजचा मॉकअप मिळतो, ज्याच्यामध्ये राईट साइडच्या वरच्या 1-2-3 कॉलम्स ब्लँक ठेवलेले असतात आणि फक्त लिहिलेलं असतं की नील शीहन. मिसेस ग्रॅहम ही एक अत्यंत उच्चभ्रू सर्कलमध्ये वावरणारी बाई आहे. त्यामुळे त्या संध्याकाळी तिच्या घरी एक पार्टी असते आणि तिथे रॉबर्ट मॅकनमारा तिला सांगतो की उद्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये माझी वाट लावण्यात येणार आहे. थोडक्यात तिच्या डोक्यात क्लिक होतं आणि ती लगेच ब्रॅडलीला फोन करते की हे असं असं मला आता सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एक्सपोजे येतो की 1 नाही 2 नाही, तब्बल 30 वर्ष अमेरिकेच्या सगळ्या सरकारांनी, सगळ्या प्रेसिडेंट्सनी व्हिएतनाम युद्धाबद्दल धडधडीत खोटं देशाला सांगून आपली हजारो लाखो तरुण मुलं मरण्यासाठी तिथे पाठवलेली आहेत, जेव्हा त्यांना खूप आधी माहिती होतं की आपण हे युद्ध हरणार आहोत. दीज आर नोन ॲज पेंटागॉन पेपर्स. पेंटागॉन अर्थातच त्यांचं खूप महत्वाचं केंद्र आहे आणि पहिला संशय हा त्यांच्यावरतीच जातो की अरे पेंटागॉन मधनं लीक झाले असतील, पण ते तसं नसतं. त्याच्यानंतर येतो तो मॅकनमारा, ज्याला याच्या 6 वर्ष आधी हे माहिती होतं की आपण युद्ध हरतोय. त्यांनी तर तसं सबमिट केलं होतं, पण ती क्लासिफाईड डॉक्युमेंट होती, त्यामुळे ती बाहेर येऊ शकली नाही. अर्थातच ब्रॅडली चिडतो की अरे त्यांच्याकडे एवढा मोठा एक्सपोजे होता आणि आपल्याकडे कसा नाही. तो के कडे जातो, तिला म्हणतो मॅकनमारा तुझा फ्रेंड आहे, त्याच्याकडे तू माग, त्याला म्हणावं ही क्लासिफाईड डॉक्युमेंट असली तरी मला हवी आहे, ऍक्ट ॲज माय सोर्स. अर्थातच के हादरते, म्हणते की हॅलो, तो माझा मित्र आहे, मी असं नाही सांगू शकत त्याला. माझी पर्सनल रिलेशन्स आणि प्रोफेशनल रिलेशन्स ही 2 वेगवेगळी आहेत. इथे खरा हा संघर्ष केचा आहे की मी पब्लिशर म्हणून काम करू एका अशा वृत्तपत्राची विच इज कमिटेड टू ट्रूथ, की एक पर्सनल मैत्रीण म्हणून मॅकनमाराला होणारा त्रास मी कमी करू. अर्थातच न्यूयॉर्क टाइम्सच्या एक्सपोजे नंतर लोक रस्त्यावर उतरतात, आम्हाला युद्ध नको आहे, आमची मुलं परत बोलवा, आमची तरुण सैनिक तुम्ही तिकडे पाठवलेले परत बोलवा, हे सगळं सुरू होतं. त्याच वेळेला वॉशिंग्टन पोस्ट मधला एक माणूस बाहेर कोणाला तरी फोन करतो, त्याला रिस्पॉन्स मिळतो आणि तो म्हणतो की थांब, मी बाहेर जाऊन तुला फोन करतो न्यूज रूमच्या. त्याच वेळेला एक मुलगी
ती ऑफिसमध्ये येते आणि एका कोणासमोर तरी एक पेपर्सचं बंडल ठेवून निघून जाते. मला या सगळ्या सिनेमात एकमेव ही न कळलेली गोष्ट आहे की या मुलीकडच्या पेपर्सचा सोर्स काय आहे. जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल किंवा ज्यांनी बघितला असेल त्यांनी मला हे प्लीज सांगा की त्या मुलीकडे जे पेपर येतात ते कुठून येतात. ती मॅकनमारा स्टडीची एक 100-150 पानं असतात. त्याच रँड कॉर्पोरेशनकडे सेफ्टीसाठी दिलेल्या 2 कॉपीज असतात आणि त्यांच्यासाठी त्यांनी डॅनियलला फोन केलेला असतो. आणि आता वॉशिंग्टन पोस्टच्या ऑफिसमध्ये सगळे ते पेपर घेऊन बसलेत. दे आर एक्साइटेड की अरे आपल्याकडे ते पेपर्स आलेत. आणि त्यांना कळतं की हातरे टाइम्स कडे ऑलरेडी हे सगळं आहे. त्यातले काढून दिलेले पेपर्स नाही आहेत हे आपल्याला, त्यांच्याकडेही सेम पेपर्स आहेत. या वेळेला बॅकग्राऊंडला व्हाईट हाऊस मधलं एक कॉन्व्हर्सेशन आहे. ते सांगतात की टाइम्सला कोर्टात खेचा. ही क्लासिफाईड डॉक्युमेंट्स आहेत. ती अशी पब्लिश झाल्याने अमेरिकेच्या सिक्युरिटीला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही टाइम्सला काहीही करा आणि कोर्टात खेचा. न्यूयॉर्क टाइम्सचा एडिटर आणि कॅथरीन ग्रॅहम ते डिनरला गेलेले असतात आणि तेव्हा त्यांना कळतं की व्हाईट हाऊस कडून न्यूयॉर्क टाइम्सला कोर्टात खेचलं जातंय. आणि त्याच वेळेला बेन नावाचा जो रिपोर्टर आहे, जो मगाशी म्हणाला होता की मी तुला बाहेर येऊन फोन करतो, तो ब्रॅडलीला डॅनियल बद्दल सांगतो, जो रँड कॉर्पोरेशन मध्ये काम करायचा आणि मॅकनमेरा सोबतही त्यांनी काम केलेलं होतं. लगेच के बेनला फोन करते आणि सांगते की टाइम्सला पुढे काहीही प्रिंट करण्यापासून थांबवलंय, त्यामुळे आता आपल्याला चान्स आहे. पण जर जजनी टाइम्सला बंदी केलीये काहीही पब्लिश करायला, तर आपण कसं करणार. ब्रॅडली या बाबतीत बेधडक असतो. तो बेनला सांगतो की काहीही कर आणि ती संबंध कॉपी मिळव. त्याच वेळेला वॉशिंग्टन पोस्ट दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंज मध्ये एंटर करतं. डॅन मिळतो, पण डिस्ट्रिक्ट फेडरल जज टाइम्स वरती पुढच्या शनिवारपर्यंत यावर काहीही छापायची बंदी घालतो. टाइम्स वरती आणि त्यांच्या एजन्सीज वरती. हा एजन्सी हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण त्याचा पुढे रेफरन्स येतो. आणि ब्रॅडली म्हणतो की येस, नाव वी आर बॅक इन द बॉल गेम. डॅनियल आणि बेन भेटतात आणि डॅनियल त्याला सांगतो की या रिपोर्टची 47 व्हॉल्युम्स आहेत. त्यामुळे या दोघांमधला संवाद हा प्रचंड सुंदर आहे. तो पूर्ण रिपोर्ट डॅनियल बेनच्या हातात देतो. ब्रॅडली केच्या घरी येतो आणि इथे पुन्हा एक डिलेमा आहे की असं रिस्की जर आपण काहीतरी पब्लिश केलं तर नुकतीच स्टॉक एक्सचेंज मध्ये गेलेली कंपनी, एवढी मोठी रिस्क, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट कोण करणार. आणि इन्व्हेस्टर्सच जर नसतील तर पेपरचं किती नुकसान होतं हे आपल्याला काही सांगायची गरज नाहीये. त्यामुळे हा पुन्हा केक पुढे डिलेमा आहे की मी नक्की कोण म्हणून काम करू. मी एक पब्लिशर, कंपनीची ओनर म्हणून या सगळ्याकडे बघू, का अशा एका न्यूजपेपरची पब्लिशर ज्याची कमिटमेंट फक्त खऱ्याला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ब्रॅडलीच्या घरी जमतात. 4000 पानं जी स्टडी करायला न्यूयॉर्क टाइम्स कडे 3 महिने होते आणि यांच्याकडे फक्त 8 तास आहेत. अशी 4000 पानं जी सिक्वेन्स मध्ये लावलेली नाहीयेत, त्यांच्यावरती हेडिंग्स नाहीयेत. सिक्वेन्स मध्ये लावलेली नाहीये त्याचं एक खूप इंटरेस्टिंग कारण आहे. त्याच लाईन मध्ये लिहिलेलं असतं ना की क्लासिफाईड डॉक्युमेंट्स किंवा सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स किंवा टॉप सिक्रेट, तर ती झेरॉक्स करण्याआधीच डॅनियलनी ते सगळी कापून टाकलेली असतात. त्यामुळे त्याला सिक्वेन्सही नसतो. सगळे वेड्यासारखे वाचतायत, पेपर सिक्वेन्स मध्ये लावायचा प्रयत्न करतायत. त्यावेळेला अर्थातच टाइम्स वरती घेण्यात आलेल्या ऍक्शनमुळे वकील बोलावलेला असतो. तो येतो आणि तो हे सगळं बघून अक्षरशः भंजाळतो. पॅरलली प्रचंड डिस्टर्ब झालेली के मॅकनमाराकडे येते आणि ती म्हणते की तू बघितलंस की माझा मुलगा स्वतः युद्धावरती गेला, तू त्याला जाताना बघितलंस, आता तो परत आलाय, आय एम लकी. पण इतकी सगळी मुलं जी अजूनही तिथे लढतायत त्यांच्याबरोबर तुम्ही असं करू कसं शकता. तू का नाही बोललास, का सांगितलं नाहीस हे त्याच वेळेला जर तुला माहिती होतं की आपण युद्ध हरणार आहोत आणि आपली मुलं आपण फक्त तिकडे मरण्यासाठी पाठवतोय. या वेळेला ब्रॅडलीच्या घरी वकिलांची फौज जमलीये आणि ते त्याला विचारतात की यामुळे देशाचं, तिथल्या आपल्या पोरांचं काहीही नुकसान होणार नाही याची खात्री करून ते छापायला न्यूयॉर्क टाइम्स कडे 3 महिने होते. तुम्ही हे पब्लिश केलं तर हे होणार नाही याची काय खात्री आहे. तिथून कॅमेरा पुन्हा के आणि मॅकनमाराकडे येतो, कारण मॅकनमारा हा केचा फक्त मित्र नाहीये. वॉशिंग्टन पोस्टचा सगळा बोर्ड हा सिलेक्ट त्यांनी तिला करून दिलेला असतो, त्यामुळे तो तिचा ऍडवायझरही आहे.
ती त्याला म्हणते जाऊ दे, तू आता जे केलंस ते केलंस, मला ऍडवायझर म्हणून सांग की मी या परिस्थितीत काय केलं पाहिजे. मॅकनमारा तिला सरळ सांगतो की निक्सन हा माणूस भयंकर आहे, ना त्याला तू आवडतेस ना त्याला ब्रॅडली आवडतो. तो सगळा पर्सनल राग काढेल आणि पेपर उद्ध्वस्त करायचा जर एक मार्ग असेल ना जगात, तर तो शोधून काढेल आणि तो वापरेल. या बाजूला बोर्ड मेंबर्स वर्सेस ब्रॅडली असं एक मोठं युद्ध सुरू आहे. त्यांनी दाखवलंय की त्या दिवशी कॅथरीनचा वाढदिवस असतो आणि ती या डिलेमामध्येच आहे की पब्लिश करावं न पब्लिश करावं. या सगळ्या वादंगानंतर फ्रिट्स केला कॉल करतो आणि म्हणतो की मला तरी वाटतंय की आपण पब्लिश करू नये, इट्स अ बिग रिस्क. ते सगळे फोनवर तिला बॉम्बार्ड करतायत. एकीकडे फ्रिट्स आहे, एकीकडे ब्रॅडली आहे, एकीकडे तिचा एक खूप सिनियर ऍडवायझर आहे. या वेळेला कॅमेरा वरून घेतलाय आणि तो फिरतो शांतपणे, हळू स्पीडने, आणि तो कमालीचा इफेक्ट आहे. दोन्ही बाजूंची भरपूर वादावादी होते. पेपरच्या भविष्याची काळजी फ्रिट्स बोलून दाखवतो. शेवटी क्लोजअप जातो. केच्या डोळ्यात पाणी आहे आणि ती म्हणते लेट्स गो, लेट्स डू इट, लेट्स पब्लिश. अंगावर काटा आणणारी ती मोमेंट आहे. सगळे कामाला लागतात आणि वॉशिंग्टन पोस्टच्या ऑफिसमध्ये वकील बेनला विचारतो की या रिपोर्टचा तुझा सोर्स काय. जर्नलिझम मध्ये काम केलेल्या सगळ्यांना माहितीये की एक जर्नलिस्ट आपला सोर्स कधीही डिस्क्लोज करत नाही. तो म्हणतो की मी नाही सांगणार सोर्स कोण आहे, सोर्स इज ऑलवेज सिक्रेट. तर तो सांगतो की जजनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या ऑर्डर प्रमाणे टाइम्स आणि त्यांच्या एजन्सीज या कोणालाही पुढे पब्लिश करण्यापासून थांबवण्यात आलंय. त्यामुळे टाइम्सचा सोर्स हाच जर आपला सोर्स असेल तर हे इल्लीगल आहे. आणि अर्थातच टाइम्सला ज्यांनी हे डॉक्युमेंट्स लीक केलेले असतात त्यांनीच हे डॉक्युमेंट्स वॉशिंग्टन पोस्टला दिलेले असतात. डॅनियल एल्सबर्ग. या सगळ्या टाइम्स तर अडकलेलं असतंच, पण तरीही जर पब्लिश करायचा डिसिजन घेतला तर हा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा गुन्हा होऊ शकतो आणि ब्रॅडली आणि के आणि या प्रकरणात जोडले गेलेले सगळे हे जेलमध्ये जाण्याची शक्यता असते. के आणि ब्रॅडली पुन्हा एकदा कोर्ट इश्यू मध्ये अडकतात. पण केने डिसिजन दिलेला असतो की आपण पब्लिश करणार आहोत, त्यामुळे अक्षरजुळणीही सुरू होते. ही सगळी वकिलांची पार्टी के कडे जमते. कंटेम्प्टचा धोका असताना पब्लिश करणं हा मूर्खपणा आहे हे ते सगळे तिला सांगत असतात. आणि या वेळेला के पहिल्यांदा स्टँड घेते. ती पेपरचं मिशन बोलून दाखवते आणि ब्रॅडलीला एवढंच विचारते की पब्लिश केल्याने तिथे लढणाऱ्या आपल्या सैनिकांना काही धोका नाहीये ना. तो म्हणतो 100% नाहीये. त्यामुळे ती म्हणते की हो, आपण हे पब्लिश करणार आहोत. आणि सतत तिच्या कंपनीचा उल्लेख तिच्या समोर तिच्या वडिलांची कंपनी आणि तिच्या वडिलांनी तिच्या नवऱ्याला चालवायला दिलेली कंपनी असा होत असतो. तेव्हा ती पहिल्यांदा म्हणते की ही माझ्या बाबांची नाहीये, माझ्या नवऱ्याची नाहीये, माझी कंपनी आहे आणि ज्यांना याच्याशी प्रॉब्लेम असेल ते माझ्या बोर्डावर नाही बिलॉंग करत. हे पब्लिश होतं. अटॉर्नी जनरलचा फोन येतो आणि डॉक्युमेंट्स परत करायला सांगितलं जातं, जे ब्रॅडली शांतपणे म्हणतो की मी देणार नाही. ते कोर्टात जातात. कोर्टातली आर्ग्युमेंट्स होतात. हिअरिंग होतं सुप्रीम कोर्टात. इथे खूप इंटरेस्टिंग पॉइंट येतो जो भारताच्या रेफरन्समध्ये अगदी रिसेंट केसमध्ये दिला जाऊ शकतो. फ्रीडम ऑफ द प्रेस का गव्हर्नमेंटची सिक्युरिटी. मी मुद्दाम देशाची म्हणत नाहीये, कारण ज्या अर्थी प्रेस फ्री आहे त्या अर्थी देश सिक्युअर असतो. फ्रीडम ऑफ द प्रेस की गव्हर्नमेंटची सिक्युरिटी, हाच मुद्दा रफेलच्या वेळी सुद्धा पुढे आला होता आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने दिलेलं जजमेंट हेच सांगतं. त्याचं पुढे काय झालं हा वेगळा मुद्दा आहे, पण त्यावेळचं जजमेंट हे खूप क्रुशियल होतं. त्या जजमेंटच्या वेळी न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट हे एकमेकांचे रायव्हल पेपर्स आहेत. ते एकमेकांच्या सोबत उभे राहतात कारण बोथ ऑफ देम आर कमिटेड टू द फ्रीडम ऑफ द प्रेस. याच वेळी इतकी वर्ष लपून भीतीत राहणारा डॅनियल पुढे येऊन मुलाखत देतो आणि दुसऱ्या दिवशी जगभरातल्या सगळ्या महत्वाच्या पेपरच्या हेडलाईनला हीच बातमी असते की अमेरिकेने 30 वर्षांपेक्षा जास्त काळ आपली पोरं कशी व्हिएतनामच्या अशा एका युद्धात लढायला पाठवली जे ते हरणार आहेत हे त्यांना सुरुवातीपासून माहिती होतं.
आणि सुप्रीम कोर्टाचं हिअरिंग असतं न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट या दोघांच्याही बाबतीतलं. बाहेर लोक आहेत ते सगळे म्हणतायत की 1, 2, 3, 4 वी डोंट वॉन्ट दिस स्टिंकिंग वॉर, कॉल बॅक आवर सोल्जर्स. के नेहमीप्रमाणे तिथे उशिरा पोहोचते आणि ती रांगेत उभी असते आत जाण्याची वाट बघत. तेव्हा एक तरुण मुलगी तिच्याकडे येते आणि तिला दुसरीकडचा रस्ता दाखवते. के तिच्याशी बोलायला लागते आणि ती मुलगी सांगते की माझा भाऊ व्हिएतनामला आहे आणि कुणीतरी तरी यांना सांगितलं पाहिजे ना की हे जे करतायत ते चुकतंय. न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट एका बाजूला एकत्र येऊन ही केस लढतात. निकालाच्या दिवशी वॉशिंग्टन पोस्टच्या ऑफिसमध्ये सगळे एकत्र जमतात. फोन येतो 6:3 आणि त्यांचा एक सिनियर रिपोर्टर येऊन अनाउन्स करतो की 6:3 वी वन अँड सो डज द टाइम. म्हणजे ही केस फक्त वॉशिंग्टन पोस्ट नाही जिंकलेलं, त्यांच्याबरोबर न्यूयॉर्क टाइम्स सुद्धा जिंकलाय. त्याच्यानंतर ही फार महत्वाची ओळ आहे. ही जगभरातल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांसाठी आणि पत्रकारांचा आवाज दाबणाऱ्या सगळ्यांसाठी भयंकर महत्वाची ओळ आहे. जस्टिस ब्लॅक यांच्या जजमेंट मधली ही ओळ जी वाचून दाखवली आहे सिनेमात सुद्धा. The founding fathers gave the free press the protection it must have to fulfill its essential role in our democracy. The press was to serve the governed, not the governors. हे सगळं होतं. के अक्षर जुळणीचं काम बघत त्यांच्या प्रेसमधनं हिंडत असते. तेव्हा तिकडे ब्रॅडली येतो आणि ती म्हणते, तुला माहितीये का माझा नवरा जर्नलिझम बद्दल काय म्हणायचा? तो म्हणायचा की जर्नलिझम इज द फर्स्ट रफ ड्राफ्ट ऑफ हिस्ट्री. त्याच्यानंतर व्हाईट हाऊस वॉशिंग्टन पोस्टच्या कुठल्याही रिपोर्टरला इन्क्लुडिंग फोटोग्राफर्स व्हाईट हाऊस मध्ये येण्यापासून बंदी घालतं. हे कॉन्व्हर्सेशन बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची फॅक्ट, व्हाईट हाऊसनी अशी बंदी घातली नव्हती. ते क्रिएटिव्ह फ्रीडम आहे जे त्यांनी घेतलंय आणि त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. व्हाईट हाऊस मधलं हे कॉन्व्हर्सेशन संपतं आणि आपल्याला एक दृश्य दिसतं की एक सिक्युरिटी गार्ड काही गेट जी बंद असली पाहिजे ती खुली आहेत म्हणून एक टॉर्च घेऊन इकडे तिकडे फिरतो. एका मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये एक दार उघडून तो बाहेर येतो आणि त्याच्याच डावीकडे काहीतरी खुडबुड सुरू आहे आणि एक फोन येतो की वॉटरगेट बिल्डिंग मध्ये काहीतरी चाललंय. हा रेफरन्स लक्षात यायला हरकत नाही. पुढच्याच वर्षी वॉशिंग्टन पोस्टच्याच 2 रिपोर्टर्सनी ब्रेक केलेला वॉटरगेट स्कॅन्डल, याच्यावरही एक अप्रतिम सिनेमा आहे 1976 सालचा ऑल द प्रेसिडेंट्स मेन. वॉशिंग्टन पोस्टच्या त्या 2 जर्नलिस्टना यासाठी पुलित्झर अवॉर्ड आहे वॉटरगेट स्कॅन्डलच्या ब्रेकिंगसाठी, वॉटरगेट स्कॅन्डलच्या एक्सपोजेसाठी. आणि हे ते एक्सपोजे होतं ज्यांनी निक्सनला रेझिग्नेशन द्यायला भाग पाडलं. पण तो रेफरन्स इथे देणं हा मला वाटतं स्पीलबर्गचा सिक्सर आहे. या सिनेमाची बॅकग्राऊंड पण खूप इंटरेस्टिंग आहे. ज्या वेळेला स्पीलबर्ग एका वेगळ्या प्रोजेक्टवरती काम करत होता पण काही कास्टिंग इश्यूजमुळे ते काम बंद पडलं, त्यावेळेला त्यांनी 7 महिन्यांमध्ये केलेली ही फिल्म आहे. आणि तो म्हणतो की ट्रम्पचं ऍडमिनिस्ट्रेशन बघता या वेळेला ही फिल्म करणं मला फार महत्वाचं वाटलं. कारण ज्या प्रकारे लोकांना वागवलं जात आहे, ज्या प्रकारे पत्रकारांना डिमोनाइज केलं जात आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशा एका पेपर बद्दल गोष्ट सांगणं ज्यांनी जी काही परिस्थिती येईल ती आपण फेस करू असं म्हणत धक्के देत त्यावेळेला एवढा मोठा घोळ, एवढं मोठं स्कॅन्डल बाहेर काढलं, हे मला प्रचंड महत्वाचं वाटतं. तो पुढे असंही म्हणतो की अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स हा जो एक ट्रेंड चालवला गेला काही वर्षांपूर्वी अमेरिकेत, त्यांनी मला प्रचंड डिस्टर्ब केलं. कारण मी अशा एका सत्यावर विश्वास ठेवतो जे फक्त सत्य असतं आणि जे न्यूट्रल सत्य असतं. फॅक्ट इज फॅक्ट. देअर कॅनॉट बी एनिथिंग कॉल्ड अल्टरनेटिव्ह फॅक्ट्स. द पोस्ट हा फक्त 2 पेपर्स किंवा गव्हर्नमेंट वर्सेस पेपर एवढा संघर्ष नाहीये. माझ्या मते तो नक्कीच पेपर वर्सेस पेपर हा संघर्ष आहेच, पण पत्रकारिता विरुद्ध चापलुसी यांच्यातलाही हा संघर्ष आहे. आज आपण बघतोय, आज आपण मीडियाला सर्रास नावं ठेवून मोकळे होतो की अरे हे काय, हे यांचे आहेत, हे त्यांचे आहेत, हे डावे आहेत, हे उजवे आहेत. पण ते इतकं सरळ सोपं नसतं. त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या निटीग्रिटीज दडलेल्या असतात. एडिटर वर्सेस पब्लिशर हाही वाद ह्याच्यामध्ये आहे. कारण ग्रॅहमची सगळी सोशल कनेक्शन्स बघता
तिच्यासाठी हा डिसिजन घेणं खूप अवघड होतं की आपल्याच एका मित्राचं करिअर बर्बाद करणारी ही गोष्ट आहे, पण ती आपल्याला प्रिंट करायची आहे कारण त्याच्या मित्राच्या आधी आपण एक पब्लिशर आहोत. गव्हर्नमेंट व्हर्सेस नेशन असाही एक वाद आहे, कारण ही खूप क्लिअर गोष्ट आहे की अमेरिकेला सांगायचं नव्हतं की आपण व्हिएतनाम वॉर हरणार आहोत, कारण त्यांना अमेरिकेने हार मान्य करणं मान्य नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी या सिनेमाबद्दल वाचत होते तेव्हा एका ऑब्जेक्शन मध्ये ऍक्च्युली मला मिळाला की या सगळ्या सिनेमामध्ये या एक्सपोजेट न्यूयॉर्क टाइम्सने केलेलं काम खूप अंडरमाइन केलं गेलंय. न्यूयॉर्क टाइम्सचा काही रोलच नाहीये, सगळा जो फोकस आहे सिनेमाचा तो वॉशिंग्टन पोस्टवर आहे. पण मला वाटतं स्पिलबर्गला यात फक्त वॉशिंग्टन पोस्टचा प्रवास नाही दाखवायचा आहे, यात त्याला कॅथरीन ग्रॅहमचा प्रवास दाखवायचा आहे. सुरुवातीपासनं शांत असणारी, काय म्हणतो आपण, एका पॉइंटला सबमिसिव्ह असणारी कॅथरीन त्या सगळ्या पुरुषांच्या बॉम्बार्डिंग करणाऱ्या मीटिंग्स मध्ये गप्प गप्प राहणारी कॅथरीन जेव्हा हे म्हणते की दिस इज नॉट माय फादर्स कंपनी, दिस इज नॉट माय हजबंड्स कंपनी, इट इज माय कंपनी, त्यावेळची तिची जी ग्रेस आहे आणि त्यावेळचा तिचा जो एक प्रवास आहे तो मला वाटतं की यातून स्टीव्हन स्पिलबर्गला दाखवायचा आहे. त्यामुळे अत्यंत सुरेख असा हा सिनेमा आजच्या परिस्थितीलाही तितकाच रेलेव्हंट आहे जितका तो त्यावेळी होता. कारण स्पिलबर्गच्या शब्दात सांगायचं तर आत्ता प्रेस जेवढी ताकदवान आहे तेवढी कधीही याआधी नव्हती. त्यामुळे प्रेसकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि प्रेसमध्ये असणाऱ्या माणसांनी आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव या दोन्ही गोष्टी शाबूत ठेवून काम करण्याची गरज आहे. कारण पुन्हा आय एंड विथ अगेन जस्टिस ब्लॅक्स कोट, The founding fathers gave the free press the protection it must have to fulfill its essential role in our democracy. The press was to serve the governed, not the governors. Thank you.